नमस्कार, आपण पाहत आहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज। आज जे सेशन होत आहे की स्त्री सशक्तीकरण आणि महिलांना होणारे जे काही अत्याचार आहेत त्या अत्याचारांसंदर्भात त्याला वाचा कशी फुटावी आणि स्त्रियांनी आपले हक्क आणि अधिकार सगळ्यात आधी तुमचे आभार की मला ह्या विषयावर आपण बोलायला विनंती केली आणि मुंबई ऑब्स्टेटिक गायनेक सोसायटीच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशातल्या महिलांना इतकं म्हणजे आपण एक दुसरं नाव आहे अबला, हे आपण अबला नसून ही एक सबला आहे हे सांगण्याचं कार्य करत आहोत। आणि ह्या अबलेला जशा रीतीने आपल्याला आत्ताच झालेल्या कोलकाताच्या हॉरिबल इन्सिडन्सचं एक विटनेस आहे की हे किती कुठल्या स्तरावरती अशा तऱ्हेचा व्हायलन्स होऊ शकतो। तर त्या पर्टिक्युलर महिलेनी आपल्या वर्कप्लेसमध्ये आपल्या ती एक महिला आहे म्हणून असे अनेक अत्याचार सहन केले आणि हे अनेक महिला स्वतः सहन करतात, बोलत नाहीत आणि हे त्याला वाचा फुटावी ह्याच्यासाठी आम्ही असा एक कार्यक्रम केला। आमच्या येथील सर्व ज्या डॉक्टर्स आहेत म्हणजे आमच्या MOGSचे इतर आमचे कमिटी मेंबर्स आहेत, सिनियर पास्ट प्रेसिडेंट्स आहेत, ह्या सर्वांनी आम्ही असा उपक्रम केला आहे की असा हा आमचा दुसरा प्रोग्राम आहे। आणि 25 तारखेला 25 नोव्हेंबरला किंवा 25 से नो टू व्हायलन्स ग्लोबल अगेन्स्ट व्हायलन्सचा डे साजरा केला जातो। त्यावेळेला अजून एक आम्ही तिसरा कार्यक्रम करणार आहोत। आमच्या संस्थेचे 2500 मेंबर्स आहेत आणि ह्या सर्वांना आम्ही अशा तऱ्हेने विनंती केली की आपापल्या आजूबाजूचे पेशंट्स असतील, स्टुडंट्स असतील, नर्सेस असतील, हॉस्पिटलचा स्टाफ असेल, या सगळ्यांना तुम्ही जागरूक करा की आज आपल्याला जे काही अत्याचार सहन करायला लागतो हा अत्याचार सहन करून गुमान गप बसू नका, त्या अत्याचाराला वाचा फुटलीच पाहिजे। आम्ही ज्या क्षणी कोलकाताचा इन्सिडन्ट झाला त्या क्षणी आमचे MOGSचा प्लॅटफॉर्म आणि आमचे सर्व कमिटी मेंबर आझाद मैदानवर जाऊन मोठं तेथे प्रोटेस्ट केला की या निर्भयाला जस्टिस मिळालाच पाहिजे। आणि आम्ही खास करून गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळे हा विषय आम्हाला जास्त हाताळणं गरजेचं आहे आणि आमच्याकडे हे अशा रेप केसेस अनेक वेळा येतात आणि त्यांना आम्ही कसं केलं पाहिजे असं म्हणून आम्ही डॉक्टर्सचं सुद्धा एक सेशन किंवा CAB घेतो की अशी केस आल्यावर तुम्ही कशी त्याला हँडल केली पाहिजे कारण ही फार सेन्सिटिव्ह इश्यू आहे। स्त्री क्षणाची पत्नी आणि